सन 1876 ते 77च्या कोरड्या दुष्काळात तर त्या अनाथ निराधार पांगळ्या मुलांच्या माता बनल्या. धनकवडी येथील व्हिक्टोरिया आश्रमात त्यांनी उपरोक्त 1000 बालकांना दररोज 2000 भाकरी दुष्काळ संपेपर्यंत वाटल्या. महादू, सहादू, वाघोले यांच्या आईसह आणखी काही स्त्रिया सावित्रीबाईंच्या मदतीस आल्या होत्या. या आश्रमाची संपूर्ण देखभाल या माऊलीकडे होती. माऊलीचे हे कार्य म्हणजे असीम मानवतेचा झरा होय. यानंतर सन 1896च्या दुष्काळात त्या राबल्या. फुले दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचा आलेख पाहत असताना त्यांनी चालविलेल्या वसतिगृहाचे मोलही मोठे आहे. 25-30 विद्यार्थी असलेल्या या वसतिगृहात अर्धे अधिक विद्यार्थी विनामूल्यच राहत असावेत. हे वसतिगृह बहुधा नोंदणीकृत नसावे, त्यामुळे या वसतिगृहाला सरकारी ग्रँट मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या वसतिगृहाच्या अनुषंगाने सावित्रीबाईंच्या हृदयातील एका वात्सल्य सिंधू आईचे अनमोल दर्शन घडले. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या माऊलीच्या अनमोल आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महादू, सहादू, वाघोले, लक्ष्मण, कराडी, जया, गोविंद, गणपत काळे आदींनी सावित्रीबाईंच्या अंगी असलेल्या प्रेमळ, सात्विक, वात्सल्यपूर्ण स्वभावाच्या भरभरून नोंदी केल्या आहेत. दिनांक 4 फेब्रुवारी 1889 रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या दत्तक पुत्र यशवंताचा विवाहही त्यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीनेच लावला. ज्ञानोबा ससाणे यांची दुसरी कन्या राधा उर्फ लक्ष्मीबाई बरोबर संपन्न झालेला हा विवाह आधुनिक काळातील भारतातील पहिला आंतरजातीय विवाह होय. ज्योतिराव जुलै 1887च्या सुमारास पक्षघाताने आजारी पडले. या आजारात सावित्रीबाईंनी त्यांची अथक शुश्रूषा केली. दरम्यान 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. जिवलग सखा, परममित्र ज्योतिबा स्वामी गेल्याचे डोंगरा एवढे दुःख सहन करून सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या प्रेतयात्रेत परिस्थितीवश होऊन टिटवे धरले. इतकेच नव्हे तर हजारो वर्षाच्या परंपरेला छेद देऊन त्यांनी ज्योतिरावांच्या पार्थिवावर अग्निसंस्कारही केले. पक्षघाताच्या आजारानंतर त्यांच्या कंपनीचा व्यवहार जवळपास बंद पडला. त्यांनी मांजरी येथील जमीनही पूर्वीच विकून टाकली होती. जवळपास आवक बंद झाली होती, मात्र जावक सुरूच होती. याचा परिणाम असा झाला की फुले दाम्पत्याला आपला चरितार्थ चालविणे अवघड झाले. डॉक्टर विश्राम घोले यांनी याच काळात महात्मा फुल्यांवर मोफत औषधोपचार केले. यात सुमारास ज्योतिरावांचे स्नेही मामा परमानंद यांनी एका मागोमाग 3 पत्र सयाजीराव गायकवाड महाराजांना पाठवून आर्थिक मदतीची सूचना केली. बडोद्याचे दिवाण आणि सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते धामणसकर यांच्या मार्फत पाठवलेल्या पत्रात त्यांनी ज्योतिरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या कार्याचा महिमा वर्णिला आहे. दिनांक 31 जुलै 1890 लिहिलेल्या पहिल्या पत्रात आवश्यक, योग्य व नियमित आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. ज्योतिरावांच्या हयातीत मदत मिळू शकली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 1.25 वर्षाने म्हणजेच दिनांक 10 फेब्रुवारी 1892 रोजी सयाजीराव गायकवाड महाराजांकडून 1000 रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. ही रक्कम तुकाराम तात्यांच्या एस नारायण आणि कंपनीत ठेव म्हणून ठेवण्यात आली. या तुटपुंजा उशिरा प्राप्त झालेल्या मदतीच्या संदर्भात विचार केला असता असं लक्षात येतं की नोकरशाहीच्या दडपणामुळे कदाचित ही पत्रे धामणसकरांनी महाराजांपुढे ठेवण्यास उशीर केला असेल असं गृहीत धरलं तरी महाराज ज्योतिरावांच्या कार्याशी अतिशय जवळून परिचित होते. शेतकऱ्याचा असूडचे वाचन बडोदा मुक्कामी महाराजांच्या उपस्थित झाले होते. हा ग्रंथ त्यांच्या पसंतीस पडला होता. त्यांनी त्यांचा उचित सन्मानही केला होता. पुण्यात आल्यावर ज्योतिराव त्यांची भेटही घेत असत. इतकेच नाही तर ज्योतिरावांना महात्मा ही पदवी जनतेकडून अर्पण व्हावी म्हणून महाराजांनी प्रयत्नही केले होते. तसेच महाराज ज्योतिरावांना हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन असेही संबोधत. त्यांना अशी पदवी देण्याचा त्यांचा मानसही होता. असे असताना ज्योतिराव पक्षाघाताने अंथरुणावर खेळून असतानाही मदत प्राप्त होण्यास विलंब झाला. ज्योतिराव कालावश झाल्यावर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सावित्रीबाई पुत्र यशवंतरावासाठी ही तुटपुंजी मदत मिळाली. या धनादेशावर तिमाहीस 50 रुपये प्राप्त होत असत. याचाच अर्थ असा की महाराजांकडून सावित्रीबाईंच्या चरितार्थासाठी आणि यशवंतरावाच्या शिक्षणासाठी अवघे 16 रुपये 66 पैसे एवढी मासिक अल्प मदत मिळत असे.
या संदर्भात क्रांतिबा फुले चळवळ आणि तत्वज्ञान या आपल्या ग्रंथात मोतीराम कटारे यांनी भारताच्या बुकर टी वॉशिंग्टनवरील अन्याय या प्रकरणात सयाजीराव महाराज गायकवाड आणि क्रांतिबा फुले यांच्या संबंधातील क्रांतिकारी कार्याचे धागे विणले आहेत. मोतीराम कटारे यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की शेतकऱ्याचा असूड महाराजांना बडोदा मुक्कामी अपील झाला. द्रव्याद्वारे मदत करून त्यांचा उचित आदर सत्कार केला. सन 1885 साली महाराजांच्या पुण्यातील 2 महिन्यांच्या वास्तव्यात फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ मोठा समारंभ घडविला होता. डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनीही महाराजांकडे सहाय्यासाठी अर्ज केल्याचे कटारे यांनी म्हटले आहे. तसेच या हिंदुस्थानच्या बुकर टी वॉशिंग्टनसाठी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी हा राजा केवळ 1000ची मदत करतो. त्यानंतर सन 1893 आणि 1894 साली दादाभाई नौरोजी यांना अनुक्रमे 15 हजारांचे सहाय्य महाराज मंजूर करतात. मोतीराम कटारे यांचे हे म्हणणे खरे असेल तर त्या काळाचा आणि वेळेचा अभ्यास करता महाराज हिंदुस्थानच्या बुकर टी वॉशिंग्टन आणि सावित्रीबाई यांच्याशी मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर दुराव्याने वागले असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. या संदर्भात असेच आणखी एक उदाहरण पाहिल्यावर महाराजांची बहुजन समाजाला सहाय्य करण्याची दृष्टी जरा हात राखून होती हे लक्षात येते. कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू फ्री स्कूल स्थापन केले होते. सयाजीराव महाराज यांनी पुणे भेटीत या शाळेला दरमहा 100 रुपये मदत म्हणून देण्याचे कबूल केले. पण अनेक वेळा आठवण करून दिल्यावरही शेवटी फक्त महाराजांनी 50 रुपये पाठवले. पुण्यातील ब्राह्मणांनी रावजी पुणेकर यांना महाराजांकडे पाठवून भालेकर आणि त्यांचे सहकारी पुण्यात ब्रह्मद्वेष पसरवित आहेत, सबब त्यांना मदत देऊ नका अशी विनंती केली व तिला बळी पडून महाराजांनी देणगी देण्याचा विचार रद्द केला. उपरोक्त विवेचनावरून स्पष्ट लक्षात येते की बडोदा मुक्कामी वस्त्र देऊन सत्कार करणारे तरुण महाराज आणि अन्य प्रसंगी यथोचित मदत करणारे महाराज सयाजीराव गायकवाड हे दीनदलितांचा कैवारी अंथरुणाशी खिळून राहिल्यावर आणि निर्मिकाचे जग सोडून गेल्यावरही 1.25 वर्षानंतर तुटपुंजी मदत सावित्रीबाईंकडे रवाना करतात. या संदर्भात सन 1884च्या दरम्यान सयाजीराव गायकवाड महाराजांना उद्देशून महात्मा फुले यांचे दीनबंधू पत्रातून 15 अखंडाचे काव्यमय अनाहूत पत्र प्रसिद्ध झाले होते. या पत्रात धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी रयतेचे केलेले शोषण, विशेषतः शेतकऱ्यांचे आणि आर्यभटांची महाराजांकडून होत असलेल्या सरबराईचे उघडे नागडे चित्रण या पत्रात केले गेले होते. शेवटी निरक्षर शूद्र अतिशूद्रांचे पालकत्व स्वीकारण्याची विनंतीही केली होती. या गायकवाड दरबारच्या अशा या दर्शनाने महाराजांचे मन दुखावले असे म्हणावे, तर या नंतरच्या काही वर्षात त्यांचा स्नेह महात्मा फुल्यांशी दृढ झाल्याने या अल्पशा आणि विलंबाच्या मदतीस हे पत्र निश्चित कारणीभूत नसावे. सयाजीराव महाराजांचा स्वभाव तुटेपर्यंत ताणण्याचा नसल्याने त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाखाली साध्वी सावित्रीबाईंना भरघोस मदत करण्याऐवजी तुटपुंजी मदत केली. कारण शेवटी सयाजीराव महाराज राजसिंहासनावर आरूढ असल्याने काहीच मदत न करता अल्प मदत करून हे प्रकरण त्यांनी निकाली काढले. यामुळे जनरोषही टळेल आणि राजधर्माचे पालनही होईल अशा खुबीने या प्रकरणावर बहुधा पडदा टाकण्यात आला असावा. या उलट कोल्हापूरचे राजे शाहूराजे ब्राह्मण द्वेषाला भीक न घालता अशा प्रसंगी कच न खाता दलित बहुजनांच्या हिताची मोठ्या हिमतीने पाठराखण करावायचे. दिनांक 26 जुलै 1902 साली करवीर नगरीच्या या राजाने नोकर भरतीत 50% आरक्षण निर्माण करून प्रशासनात खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचा खटका बसविला. सयाजीराव महाराजांना फुले दाम्पत्याच्या सहाय्य संदर्भाने असा खटका बसवता आला नाही असे नाईलाजाने नमूद करावे लागते. महाराजांनी या प्रकरणी कच खाल्ल्याचे लक्षात येते. तसेच सावित्रीबाईंसाठीचा मदतीचा धनादेश धामणसकरांकडे सुपूर्द करताना महाराजांनी ज्योतिरावांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आणि मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली. दरम्यान हे स्मारक झाले नाही. प्रबळ राज इच्छाशक्ती अभावी हे स्मारक झाले नाही एवढे मात्र खरे. हे मदत प्रकरण संपवित असताना मामा परमानंदांनी पहिल्या पत्रात हैदराबादचे दिवाण
सर सालारंग जंग यांनी त्या काळचे विख्यात धन्वंतरी नि महान इतिहास संशोधक डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना ते त्यांचे काही लागत नसताना 100 रुपये मासिक मदत सुरू केल्याचे सांगून अवघे 30 रुपये मासिक सहाय्य सुरू करण्यासाठी महाराजांना सुचवावे म्हणून शेवटी धामणसकरांनी सुचवले. परंतु ब्राह्मणी वर्चस्वाखाली व त्यांच्या मतानुसार महाराज बोलणे करीत असल्याने ही मदत अल्प ठरली. सावित्रीबाई यशवंतरावांना बडोदे दरबाराकडून प्राप्त झालेल्या तुटपुंज्या मदतीचे गमक मामा परमानंदाच्या उपरोक्त विवेचनात आहे हे मात्र खरे. असो, ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेप्रसंगी सावित्रीबाईंच्या अंगी असलेल्या धैर्याचे दर्शन होते. ज्योतिरावांची इस्टेट हडपण्याच्या हेतूने त्यांचे चुलत पुतणे अंत्ययात्रेला आडवे आले. या प्रसंगी स्वतः सावित्रीबाईंनी टिटवे हाती धरून ज्योतिरावांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केले. तिसऱ्या दिवशी ज्योतिरावांनी निश्चित केलेल्या समाधीच्या जागेवर त्यांच्या अस्थी पुरण्यात आल्या. सावित्रीबाईंनी या समाधीवर तुळशी वृंदावन उभे केले. पायथ्याशी ओबडधोबड दगडांच्या पादुका स्थापून आपल्या एकनिष्ठ जोडीदाराचे अनमोल स्मारक उभे केले. या ओबडधोबड क्रांतिकारी स्मारकापुढे जगातील हस्तिदंती जडावाची संगमरवरी स्मारके फिकी वाटावीत असे हे समता भूमीवरील स्मारक आहे. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर सनातन्यांना असं वाटलं की आता ज्योतिरावही संपले आणि त्यांची चळवळही संपली. सत्यशोधक समाज आता पुरता मोडला. समतेची झुंजार लढाई आता मुळामुठेत विसर्जित झाली. सर्वत्र हीच कोल्हेकोई सुरू झाली. परंतु समाजातील खऱ्या कष्टकऱ्यांची चळवळ नेता गेला तरी संपत नसते. उलट नेत्याच्या जाण्याने तिला खरी ऊर्जा प्राप्त होत असते. कुळवाडी भूषण शिवाजीराजे कालावश झाल्यावर बादशहा औरंगजेबला असेच वाटले होते. परंतु राजांनी खरा कष्टकरी उभा केला होता. आता अजिंक्य ताराबाई समवेत सर्वसामान्य जनता मोगलांशी जमेल तसे जमेल त्या साधनांनी लढत होती. याही प्रसंगी सावित्रीबाईं समवेत ज्ञात अज्ञात सत्यशोधक समतेची लढाई लढत होते. समतेचा झेंडा त्याच जिद्दीने, त्याच निश्चित ध्येयाने, त्याच कठोर बाणाने त्यांनी फडकवीत ठेवला. सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करीत असताना इसवी सन 1891 साली 52 कशी सुबोध रत्नाकर हे दीर्घ काव्य रचले गेले. 7 नोव्हेंबर 1892 साली महाघट शास्त्री यांनी ते प्रकाशित केले. ओतूर गावी 15 नोव्हेंबर 1891 साली ज्योतिरावांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी क्षत्रिय मराठे शास्त्री नारोबा बाजी महाघट पाटील यांचे महात्मा फुल्यांचे पहिले चरित्र अमर जीवन सावित्रीबाईंच्या उपस्थित प्रकाशित करण्यात आले. ही पुस्तिका सावित्रीबाईंना अर्पण करण्यात आली. ही अर्पण पत्रिका अतिशय बोलकी आहे.